आय एम मिसिंग माय मम्मा मोर टुडे. हॅलो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर हा व्लॉग आहे संडेचा आणि संडेला ऑनेस्टली सांगायचं तर माझी सकाळ खूप लेट सुरू होते. कारण आज थेट मी उठले दुपारी 2 वाजता. दुपारी उठल्यावर आधी मी ब्रेकफास्ट केला आणि अराऊंड 5 वाजता लंच केला आणि संध्याकाळी 7 वाजता मी ठरवलं की आज काही करून कबड आवरणारच. खरं सांगायचं तर आज माझी तब्येत ठीक नव्हती. शोल्डर पेन करत होता, बॉडी पेन करत होती, थकल्यासारखं वाटत होतं. पण तरी मला हे काम करावं लागलं, कारण इथे आपणच काम नाही केलं तर ते काम करून देणारं कोणी नसतं. जेव्हा आपण फॅमिलीसोबत राहतो ना, तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टीची आपल्याला सवय नसते. तर मी नेहमी मम्मीला विचारायची, माझा टॉप कुठे, माझी जीन्स कुठे. आणि जोपर्यंत मम्मी येऊन ते कपडे शोधून देत नाही ना, तोपर्यंत ते कपडे मला कधीच भेटायचेच नाही. आणि कधी कधी तर मला खूप चिडचिड व्हायची की मला का भेटत नाही माझी कोणती वस्तू. आणि जेव्हा इतक्या दूर राहायला आली ना, तेव्हा रिअलाईज झालं की ह्या छोट्या छोट्या गोष्टींमागे मम्मीचं किती पेशन्स आणि किती केअर असायचं. जेव्हापासून मी दुबईला राहायला आले तेव्हापासून प्रत्येक छोटी मोठी गोष्ट मला स्वतःच करावी लागते. सकाळी उठल्यापासून ब्रेकफास्ट बनवण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मला मॅनेज कराव्या लागतात. आणि खरं सांगू ना, जेव्हा फॅमिलीपासून दूर राहतो ना, तेव्हाच आपल्याला कळतं आपली आई आपल्यासाठी रोज किती करते. सकाळी उठल्यावर चहा बनवून देणं, नाश्ता बनवून देणं आणि जेवणाचं ताट पण आपल्यासमोर तयार येतं. आणि त्यावेळी आपल्याला वाटतं की हे किती नॉर्मल आहे ना. पण जेव्हा तुम्ही एकटे राहायला लागता ना, तेव्हा तुम्हाला कळतं की प्रत्येक गोष्टीमागे किती एफर्ट्स असतो. इथे ब्रेकफास्ट बनवण्यापासून साफसफाई करण्यापर्यंत आणि खाल्लेलं ताट धुण्यापर्यंत सगळं आपल्याला करावं लागतं. आज माझी तब्येत ठीक नव्हती, शोल्डर दुखत होता आणि कबड आवरताना ना सतत एकच गोष्ट आठवत होती की आज जर मम्मीसोबत असती ना, तर मम्मीने किती हेल्प केली असती. कधी कधी लाईफ आपल्याला खूप स्ट्रॉंग बनवते, आपल्याला इंडिपेंडंट बनवते, आपल्याला सगळं स्वतः मॅनेज करायला शिकवते. पण त्याचवेळी लाईफ आपल्याला खूप मोठा लेसन पण देते. आपल्या फॅमिलीची व्हॅल्यू काय आहे आणि आपल्या आईची जागा आपल्या आयुष्यात किती स्पेशल आहे. कधी कधी लाईफ आपल्याला स्ट्रॉंग बनवते, पण त्यावेळी हेही शिकवते की आईची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही.